हॅलो सर, कसे आहात? I'm fine, thank you. How are you? मी पण मजेत. बसा ना. Yeah. सो सर, आपलं ज्याप्रमाणे डिस्कशन झालं होतं एक्झॅक्टली त्याप्रमाणेच हे प्रोडक्ट डेव्हलप केलंय. प्लीज टेस्ट करा ना. सर, हे अस्सल भारतीय चवीचं प्रोडक्ट आहे ना, ते चेक करा. तुम्हाला चव घेतल्यावर लगेचच लक्षात येईल की हे आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी बनवलेलं प्रोडक्ट आहे. आणि म्हणूनच ते खूप आपलंसं वाटतं. Nice. This is what exactly I wanted. Good job, Team Khanwilkar. थँक्यू सर. Thank you so much. स्वीटू, येस सर. जोपर्यंत हे प्रोजेक्ट आहे, आय वॉन्ट यू टू बी हिअर. 2 कंपनीज एका प्रोजेक्टवर एकत्र काम करतायत आणि तुमच्या वतीने तुझ्याशी कोऑर्डिनेट करायला आम्हाला आवडेल. सो जोपर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट आहे, आय वॉन्ट यू हिअर. उद्या आपण अग्रीमेंट साइन करतोय, सो प्लीज बी देअर ॲज वेल. ओके देन, गुड डे. Thank you, sir. All credit goes to her. Of course, it does. Bye bye. Thank you. थँक्यू. हाय. हो म्हणाले. गणपती बाप्पा, छान बातमी दिलीस. येते लगेच. छान बातमी म्हणजे स्वीटूला त्या मुलाचा होकार आलाय. ओम, ओम, कुठे हरवलास? कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली आपल्याला हे प्रोजेक्ट मिळालं. लक्ष कुठे आहे तुझं? सर खुश होऊन गेलेत. अभिनंदन. या तुझं पण अभिनंदन. छान बातमी आहे ना? खूप छान बातमी. येते. घरी आईला म्हटलं होतं की मी वेळेत पोहोचेन म्हणून, त्यामुळे निघावं लागेल मला. हो, ऑफकोर्स. चल, बाय बाय. 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 अरे ओ, काय झालं? असं का दिसतोस तू? काही नाही. काय झालं? काही नाही. अरे का बरं असं अस्वस्थ का दिसतोस? मी विचार केला तसं काहीच घडत नाही. सगळं विस्कटतंय आणि मी जितकं धरायचा प्रयत्न करतोय तसं तितकं ते निसटतंय. स्वीटू आपल्या घरातून कायमची निघून गेली. आपण तिला घ्यायला गेलो होतो अंबरनाथला, पण ती आलीच नाही परत. आणि तिकडे नलू मावशी तिच्या लग्नाचं बघतीये. हो, मग मग काय, मला नाही आवडत आहे हे. मला त्रास होतोय सगळ्याचा. तुला का त्रास होतोय? म्हणजे स्वीटू आपल्याकडे काही दिवसांसाठीच राहायला आली होती. ती कायमची थोडीच राहणार होती आपल्याकडे.
आणि नलू स्वीटूच्या लग्नाचं बघणारच. हीच काळजी आहे तिला कधीपासून. इतकी घाई स्थळ बघायला? अरे लग्न ठरेपर्यंत जरा वेळ जाईलच ना. चला, स्वीटूचं चांगलं होतंय. ओम, स्वीटूचं लग्न होणार म्हणून तुला त्रास होतोय का? जे काही आहे तू आईला सांगू शकतोस. आई ती असली ना की मला खूप छान वाटतं. म्हणजे ती नसली की कशातही लक्ष लागत नाही. काय चाललंय काहीच कळत नाही. खूप अस्वस्थ वाटतं. मैत्रीच्या पलीकडे गेलंय ना आता. काय? किंवा मैत्रीच्या पलीकडे गेलंय. I really like Sweetu. वहिनी, दादा आला. हो काय? कुठे होता रात्रभर? आणि हल्ली काय चाललंय तुमचं? आणि काय काम करतो तुमचा तो मित्र की तुम्हाला रात्रभर जागरण करावं लागतं? ते द्या इथे. तो हॉस्पिटल ऍडमिट आहे. कोण रे? तो आपला हा रे जयप्रकाश. बाई, असं आहे होय? बरोबर. स्वीटू, हो झाल्या का चपात्या? हो झाला. होत आहेत रे. ए 2 9 6 2 9 7 2 9 8 2 9 9. काकी शेवटची चपाती करशील? हा. चिन्या सर खूप मस्त दिसतोय. मला पण निघायचं. चल स्वीटू, हा ऑफिसला जायला हवंच का? हो अगं. हो म्हणजे? अगं काल गेली होतीस ना कामावर, तेव्हा संपून यायची ना कामं. अगं नवीन प्रोजेक्ट आहे, जावं लागेल. म्हणजे आता रोज रोज जावं लागणार का कामाला? नलू सर हळू. अहो तुम्ही थांबाव जरा. एक तर एवढा लांब जाय करण्यानं नाही बाई पटत मला. त्यांच्याकडे एवढी लोक आहेत कामाला. नव्या प्रोजेक्टवर ठेवा म्हणावं कोणाला तरी कामाला. असं काय करतेस तू? आपल्या हातातून चपात्यांचं काम गेलं होतं तेव्हा कसं वाटलं होतं आपल्याला? मग त्यांचं काम गेलं तर त्यांना कसं वाटेल ह्याचा फक्त विचार कर एकदा. अगं खूप मोठं प्रोजेक्ट आहे ते. आणि यामधून जे प्रॉफिट मिळेल ना त्यांनी कंपनीला बेनिफिट होणार आहे. त्यांच्या हेड ऑफिसमध्येच एवढी लोक आहेत, त्यात इतर ऑफिसेस. त्यांचा खूप पैसा लागला या प्रोजेक्टवर. मला सांग, इतक्या दिवसांनी आपण आज चपात्या केल्या, तेव्हा कुठे आपल्याला आपली सकाळ नॉर्मल वाटते ना? कसं झालं होतं चपात्यांची ऑर्डर गेली होती तेव्हा? त्यांचं पण तसंच होईल ना. शेवटी काम काम आहे आई. असं नको करूस. जाऊ दे मला. बरं ठीक आहे जा, पण संध्याकाळी लवकर ये. मी वेळेत परत येईन. बाय. 300. ए शरद, किती मोठ्याने ओरडतोय? जरा हळू ना. अरे हळू काय हळू दादा, त्या सावंतीन बाईला ना कळायला पाहिजे आपल्याला चपात्यांची ऑर्डर परत मिळाली ते. दे, मोजलेस ना? एक. चपात्या कशा झाल्या हे कळवायला सांग तुझ्या मालकांना. गुड मॉर्निंग. आई मी येतो. काय? 1 मिनिट. काय झालं? थांब जरा. सुरेश, जरा बाहेर जातोस? इथे ये. इथे ये.
कसलं टेन्शन आलंय? काही हवंय का? अपसेट आहेस तू? नाही असं अपसेट नाही आहे. हे बघ ओम, जे झालं ते झालं. आपण इतक्यात हार मानायची नसते. ते बघा, स्वीटू तुला आवडते? म्हणजे आता स्वीटूच्याही मनात तुझ्याबद्दल तेच असेल तर आपण अर्धी बाजी जिंकलेली आहे. आपल्याला याचा अंदाज कसा येणार ना? तुलाच घ्यावं लागणार. काय तिच्या मनात नेमकं काय आहे हे तुला शोधून काढावं लागणार ना. हे बघ, तूच तिच्या मनाचा अंदाज घेऊ शकतोस. तुलाच प्रयत्न करून हे सगळं शोधावं लागणार. कसं पण मी काय करू? काम कर, तिच्या बरोबर वेळ घालव. हा, बोल तिच्याशी, समजून घे तिला. मी बोलतोच, आम्ही खूप बोलतो. नाही, मित्र म्हणून गप्पा मारत असेल की नाही, मनातलं सगळं सांगते का? हे बघ, मला जेवढी माहिती आहे स्वीटू ती हसून खेळून सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारणारी आहे, पण बुजरी आहे हा जरा. आता तिच्या मनात तुझ्याविषयी तेच असेल, तुला पटकन नाही कळणार. अरे, तुला प्रयत्न करून समजून घ्यावं लागणार आहे ते. हे बघ, नलूचं म्हणशील तर मी बघेन ते, पण स्वीटूचं. हो, आलं लक्षात. कोण आहे? सॉरी अय्या, ए रॉकी, ये ना. काय झालं? मला वाटलं दांडगोबच आला. गुड मॉर्निंग मम्मीजी. गुड मॉर्निंग. काय झालं रे तुला? काय झालं सिरियस व्हायला? सगळं ठीक आहे ना? सब ठीक है मम्मी जी, सब चंगा. रॉकी, मी तुला आधीपासून सांगत होते ना, काय? माझा अंदाज खरा ठरलाय. ओमला स्वीटू आवडते. काय? आई तू? अरे, त्याला माहिती आहे सगळं. मुझको तो कब से पता था ओम भाई, तुमसे भी पहले. ये तो बहुत अच्छी न्यूज है. बल्ले बल्ले, कॉन्ग्रेचुलेशन मेरे भाई. ऐक ना, आपण आता रॉकी तुला मदत करू शकतो. क्यों बेटाजी? हाँ मम्मी जी, बताइए ना क्या करना है. काही नाही, आता ओमच्या मनातलं आपल्याला कळलंय. स्वीटूच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचंय. तुला माझं ऐकावंच लागेल, त्याचीच प्रॅक्टिस करते ना मी. स्टुपिड. कम कम कम. ये रॉकी को कोई नहीं रोक सकता मम्मी जी. स्वीटू और ओम को ये रॉकी मिलाकर ही रहेगा. शाबाश रे मेरे पट्टे. अरे वा, एवढं असेल तर चल आज ऑफिसला. चलो. सर, ड्राफ्ट मधले सगळे पॉइंट्स ओके आहेत ना? हॅलो सर, हाऊ आर यू टुडे? गुड गुड गुड. हाय ओंकार. या कॉन्ट्रॅक्टच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी फोटो आयडीज लागतील. येस फॉर शुअर. आय थिंक माझ्याकडे लायसन्स आहे. येस, हिअर इट इज. मैं जेरोक्स निकाल के आता हूँ. हे बघा, इथे साईन करा. ऑफकोर्स. Congratulations, Mr. Kamath. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. कॉंग्रॅच्युलेशन ओम. थँक्यू. तुला पण. हां, येस, हे या. चला, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या. तुमचं कॉन्ट्रॅक्ट फायनल झालंय. अरे बल्ले बल्ले बल्ले, सभी को कॉन्ग्रेचुलेशन. हाँ, ओके देन, आय विल टेक युअर लीव. या, Yes, thank you so much. बाय बाय. बाय. बाय बाय सर. थँक्यू. बाय सर जी. मी पण निघते. हो, ऑफकोर्स.
ये. बाय बाय. अरे बाय. बाय 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 बाय. बाय. मुंबई हम भी निकलते हैं, दूसरी मीटिंग को जाना है. अरे हो, चल चल ए, चल. रास्ते में स्वीटू को ड्रॉप करते ना घर पे. ए हो, चालेल चालेल. नाही तर निघेल ती लवकर. चल 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 चल. कितीची लोकल आहे आता. दादा स्टेशन. स्वीटू स्वीटू अरे स्वीटू, ऐक ना. अरे रुक स्वीटू. यार नाही गेली रे. काय? अरे डोंट वरी मुंबई, स्वीटू वापस आ जाएगी. हाँ? म्हणजे अरे मंजे देर हो रही है, चलो जल्दी. अरे दादा बरं झालं आप आले. चलो चलो आप जाओ, हम चला लेंगे. मुंबई तू गाड़ी चला. मला वाटलं तुला चालवायची. अरे नहीं मैं चला लूंगा, आप चलिए, चलो जल्दी. याला काय अर्थ आहे रॉकी? अरे सब चीज को अर्थ है, चलो. अरे 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 अब क्या करे. इट्स ओके, जनरल चेक आहे. लायसन्स बघतील आणि सोडून देतील. थांबा, गाडी साईडला घ्या. गाडी साईडला घ्या. येस सर, येस सर. हा सर. लायसन दाखवा. येस. अरे तुझं लायसन्स कुठं आहे? त्यात बघ. मी तुला मगाशी लायसन्स दिलं होतं ना, ते हे करताना झेरॉक्स वगैरे. अरे हाँ, पर मैंने वो जेरोक्स निकाल के वापस दे दिया था ना मुंबई. कुठे? तेरी. अरे मुंबई गलती हो गई मुंबई. मैंने ना वो गलती से आपका लाइसेंस स्वीटू के बैग में डाल दिया था. स्वीटूच्या बॅगेत ठेवलंस गलती से. अरे चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या गलती से. सॉरी मुंबई. लवकर लायसन दाखवा. सर सॉरी, ते लायसन्स नाहीये, ते दुसऱ्या बॅगेत राहिलं. काय राव, एवढी मोठी गाडी चालवता आणि लायसन जवळ ठेवतायत ना तुम्हाला. सॉरी ना. गाडी बाजूला घ्या. सर प्लीज, थोडी घाई आहे. लायसन दाखवा ना, साहेबांशी बोला. साहेब आहेत तिथे. चलो. देख यार, हो गई ना प्रॉब्लेम. आता काय करायचं? हाँ यार फंस गए. हे ओम भाई, स्वीटू को फोन करो ना. अरे हाँ. हा ओम बोल. स्वीटू, हाय, ऐक ना, पोचलीस का स्टेशनला? नाही अजून. माझं लायसन्स बहुतेक तुझ्या बॅग मध्ये राहिलंय. तुझं लायसन्स माझ्या बॅगेत का असेल? बरं मी बघते. एक मिनिट होल्ड कर. हो माझ्याच बॅगेत आहे, पण तुझं लायसन्स माझ्या बॅगेत कसं आलं? ते जाऊ दे, ते नंतर सांगतो तुला. एक काम करशील का, मला पोलिसांनी पकडलंय, सो तू लायसन्स घेऊन येशील प्लीज. कुठे आहात तुम्ही आता? कुठे येऊ? आपल्या ऑफिसच्या पुढच्या चौकात, आपण जिथे हायवेला लागतो तिथे एक कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे बघ. ठीक आहे, मी येते. हां थँक्स. अरे रॉकी तू पण ना. सॉरी ना ओम भाई. काका गाडी परत फिरवा. आलो तिथेच जायचंय परत.